सगळ्यांना नमस्कार. वेलकम टू सोशलॉजिकल वर्ल्ड या समाजशास्त्री विश्व या चॅनलमध्ये पुन्हा एकदा समाजशास्त्राचे सर्व प्राध्यापक मित्र, समाजशास्त्राचे सर्व विद्यार्थी यांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. या पूर्वीच्या व्हिडिओ क्लासमध्ये आपण साधारणपणे निरीक्षण पद्धती म्हणजे काय आणि निरीक्षण पद्धतीचे विविध अशा प्रकारचे प्रकार, फायदे तोटे याच्या अनुषंगाने अभ्यास केलेला आहे. या क्लासमध्ये आपण तथ्य संकलनाच्या विविध तंत्रापैकी प्रश्नावली या तंत्राचा अभ्यास करणार आहोत. जे मुख्य मॉड्यूल आपलं आहे सामाजिक संशोधनाची पद्धती आणि तंत्रे, त्याच्यामधलं हे सामाजिक संशोधन पद्धती आणि तंत्रे याच्यामधील तथ्य संकलनाच्या विविध तंत्रापैकी एक म्हणजे प्रश्नावली. सामाजिक शास्त्रामध्ये संशोधन करत असताना प्रामुख्यानं आपणास विविध प्रकारच्या ज्या तथ्य संकलनाच्या पद्धती आहेत, या तथ्य संकलनाच्या पद्धती साधारणपणे आपण त्याचा उपयोग करत असतो. ज्यामध्ये निरीक्षण आहे, मुलाखत आहे, अनुसूची आहे, घटक अभ्यास आहे आणि तशाच पद्धतीचं एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं तंत्र म्हणजे प्रश्नावली. प्रश्नावली म्हटल्याबरोबरच प्रश्नावली म्हणजे नेमकं काय याबाबतचा थोडासा अर्थबोध आम्हाला निश्चितचपणे होत असतो. आणि म्हणून मग प्रश्नावली म्हटल्याबरोबर जिथे प्रश्नांचा संच आहे, प्रश्नांच्या संचाची एक पद्धतशीर अशा प्रकारची यादी आहे, अशाच प्रकारच्या संचाला आपल्याला प्रश्नावली असं निश्चितचपणे म्हणता येईल. साधारणपणे ह्या प्रश्नावलीच्या बाबतीमध्ये गुड आणि हॅट आणि असं म्हटलेलं आहे की सर्वसामान्यपणे प्रश्नावली हे एक प्रकारचे उत्तर मिळविण्याचे अत्यंत महत्त्वाचे असे तंत्र आहे की ज्याच्या माध्यमातून कागदावरील प्रश्नांची उत्तरे उत्तरदाता स्वतःच भरत असतो. म्हणजे साधारणपणे सामाजिक शास्त्रातलं संशोधन करत असताना, समाजशास्त्रातलं संशोधन करत असताना ज्यावेळेस एखाद्या संशोधकाचा, अभ्यासकाचा संशोधन करण्याचा विषय निश्चित होतो, त्यावेळेस त्याला तथ्य संकलन करण्यासाठी कोणती पद्धत वापरावी याबाबत तो विचार करत असतो. आणि मग प्रश्नावली हे तंत्र जे आहे हे साधारणपणे प्रश्नावली तंत्र हे सुशिक्षित लोकांसाठी वापरलं जाते. ज्यावेळेस संशोधक हा सामाजिक उपक्रमामधल्या विविध प्रकारच्या योजनांचा अभ्यास करत असतो, शासनाने अंमलबजावणी केलेल्या योजनेचा चिकित्सक पद्धतीने आढावा घेत असतो, अशा वेळेस संशोधकाला सर्व जे उत्तरदाते मिळालेले असतात ते सुशिक्षित उत्तरदाते असतात. आणि म्हणून मग त्या योजनेचा आढावा घेण्यासाठी, त्या योजनेचा सखोल आणि चिकित्सक अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून प्रश्नावली तंत्र हा संशोधक हा निवडत असतो. आणि म्हणून मग प्रश्नावली हे लेखी स्वरूपामध्ये पाठवून एक उत्तरे घेण्याची एक सोपी आणि साधी पद्धती असते. आणि ह्या प्रश्नावलीमध्ये संशोधक हा प्रश्नांची एक यादी तयार करत असतो आणि मग प्रश्नावलीची यादी तयार केल्यानंतर ती पोस्टामार्फत उत्तरदात्याकडे पाठविली जाते आणि मग उत्तरदाता हा त्याची उत्तरं लिहून पुन्हा संशोधकाकडे पाठवत असतो. आणि म्हणून मग अत्यंत साधी आणि सोपी पद्धत ही प्रश्नावलीची आहे. कारण या प्रश्नावलीच्या माध्यमातून उत्तरे मिळवण्यासाठी संशोधकाला प्रत्यक्ष त्या फील्ड क्षेत्रामध्ये किंवा त्या एखाद्या कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. जे उत्तरदाते निवडलेले आहेत ते उत्तरदाते स्वतःच त्या प्रश्नावलीची उत्तरं भरून ही उत्तरदात्याला परत पाठवतात. अशा प्रकारच्या पद्धतीला आपण सोप्या भाषेमध्ये प्रश्नावली असं म्हणतो. या प्रश्नावलीच्या बाबतीमध्ये एक अत्यंत साधं अशा प्रकारचं या प्रश्नावलीचं लक्षण स्पष्ट करताना जोहान गॅल्टोंग यांनी असं म्हटलेलं आहे की काय म्हणतात जोहान गॅल्टोंग की लिखित चेतक, लिखित प्रत्युत्तर. लिखित चेतक, लिखित प्रत्युत्तर म्हणजे प्रश्नावली. याचा अर्थ असा होतो की संशोधकाच्या माध्यमातून
लिखित स्वरूपामध्ये प्रश्नावली पाठविली जाते आणि त्याचे उत्तरं सुद्धा लिखित स्वरूपामध्येच प्राप्त होतात, असं एक थोडक्यामध्ये मत जॉन गॅल्टुंग यांनी सांगितलेलं आहे. साधारणपणे ह्या प्रश्नावलीच्या बाबतीमध्ये विविध अशा प्रकारच्या विचारवंतांनी, अभ्यासकांनी या प्रश्नावलीचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये या प्रश्नावलीच्या अर्थाच्या अनुषंगानं एक 3-4 व्याख्या या ठिकाणी आपण बघणं अत्यंत गरजेचं वाटते. प्रश्नावलीच्या संदर्भामध्ये व्याख्या करताना गुड यांनी हॅट यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. काय म्हणतात गुड यांनी हॅट, की सामान्यपणे प्रश्नावली म्हणजे प्रश्नाची उत्तरे प्राप्त करून घेण्याची पद्धती असून त्या पद्धतीत प्रश्नपत्रिकेचा उपयोग केला जातो व त्यातील प्रश्नाची उत्तरे उत्तरदात्याला स्वतः द्यावी लागतात. याचा अर्थ असा होतो की प्रश्नावलीमध्ये प्रश्न तयार केले जातात आणि त्याची उत्तरं प्राप्त करून घेत असताना ती प्रश्नावली प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये त्या उत्तरदात्याकडे पाठविली जाते आणि मग त्याची उत्तरे ही प्राप्त करून घेण्याचं काम जे आहे ते संशोधक करत असतो. आणि म्हणून मग एक साध्या आणि सोप्या भाषेमध्ये गुड आणि हॅट यांनी ह्या प्रश्नावलीचा अर्थ सांगितलेला आहे. या प्रश्नावलीच्या संदर्भामध्ये E.S. बोगार्डस यांनी देखील एक आपलं मत व्यक्त केलेलं आहे, व्याख्या सांगितलेली आहे, त्याचा अर्थ सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. काय म्हणतात E.S. बोगार्डस, भिन्न भिन्न व्यक्तीकडून ज्याची उत्तरे मागविली जातात अशा प्रकारची तालिका म्हणजे प्रश्नावली होय. अशा तालिकेमुळे प्रमाणित उत्तरे प्राप्त होतात व त्याचा उपयोग हा सारणीकरण किंवा सांख्यिकीकरणासाठी केला जातो. याचा अर्थ असा आहे की भिन्न भिन्न व्यक्तीकडून उत्तरे या प्रश्नावलीच्या माध्यमातून मागवली जातात, त्याच्यासाठी त्याची एक तालिका तयार करण्यात येत असते आणि मग ज्यावेळेस ही तालिका तयार केली जाते, ही तालिका प्रमाणित उत्तरं प्राप्त करून घेण्याची एक पद्धती आहे, प्रमाणित उत्तरं प्राप्त करून घेण्याचं एक तंत्र आहे आणि मग या तंत्राचा उपयोग केल्यानंतर त्या आलेल्या माहितीचं, आलेल्या तथ्याचं एक सारणीकरण किंवा ज्याचं सांख्यिकीकरण जे म्हणतो, या संशोधन पद्धतीमध्ये या सांख्यिकीकरणाला आणि सारणीकरणाला जे अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे, त्यामुळं हे सारणीकरण आणि सांख्यिकीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून ही प्रश्नावली अत्यंत उपयुक्त असते. डॉक्टर बोधनकर यांनी सुद्धा या प्रश्नावलीचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. डॉक्टर बोधनकर आणि अलोनी काय म्हणतात, डॉक्टर बोधनकर आणि अलोनी, की विस्तृत क्षेत्रातील निवडक उत्तरदात्याकडून संशोधन विषयाशी संबंधित लेखी स्वरूपामध्ये एकाच वेळी वस्तुनिष्ठ स्वरूपाची तथ्य संकलित करण्याची पद्धती, एक पद्धतशीर पद्धती किंवा त्याचा संच म्हणजे प्रश्नावली होय. याचा अर्थ असा होतो की विस्तृत क्षेत्रामध्ये पसरलेल्या उत्तरदात्याकडून संशोधन करण्याच्या अनुषंगाने, संशोधन विषयाच्या अनुषंगानं लेखी स्वरूपामध्ये वस्तुनिष्ठ अशा प्रकारचे तथ्य संकलन करण्याच्या हेतूनं प्रश्नावली लेखी स्वरूपामध्ये पाठविली जाते. एक प्रश्नाचा संच तयार केला जातो आणि त्या तयार केलेल्या प्रश्नाच्या पद्धतशीर अशा प्रकारच्या संचाला प्रश्नावली असे म्हणतात. यानंतर आपण प्रश्नावलीचे जे विविध अशा प्रकारचे प्रकार आहेत की जी संशोधनामध्ये वापरली जातात आणि त्या अनुषंगानं संशोधन केलं जाते, त्या अनुषंगानं प्रश्नावलीचे एक फ्रेमवर्क केलं जाते, त्याच्यासाठी ह्या प्रश्नावलीच्या विविध प्रकारच्या प्रकाराचा देखील अभ्यास महत्त्वाचा ठरतो. आणि म्हणून मग त्या ठिकाणी प्रश्नावलीचे जे प्रकार आहेत त्याच्यामधला जो पहिला प्रकार आहे तो पहिला प्रकार म्हणजे बंदिस्त स्वरूपाची प्रश्नावली. बंदिस्त स्वरूपाची प्रश्नावली ही संशोधनामध्ये अत्यंत महत्त्वाची समजली जाते. याचं कारण असं आहे की बंदिस्त स्वरूपाच्या प्रश्नावलीमध्ये संशोधक हा त्यानं निवडलेल्या विषयाच्या अनुषंगानं, त्यानं निवडलेल्या समस्येच्या संदर्भामध्ये जी प्रश्नावली तयार करत असतो त्याची उत्तरे देखील त्याच्यामध्ये तो मेन्शन करत असतो. आणि मग ही जी उत्तरे असतात, ही उत्तरे बऱ्याचदा होय किंवा नाही अशा प्रकारची असतात. की जसं एखाद्या प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नाशी उत्तरदाता सहमत आहे किंवा नाही, हो किंवा नाही मध्ये त्याला उत्तर देणं आवश्यक असते. याशिवाय ह्या बंदित प्रश्नावलीमध्ये पर्याय देखील देण्याची एक पद्धती आहे.
की एका प्रश्नाला साधारणपणे एक 4 पर्याय किंवा 4 पेक्षा जास्त सुद्धा पर्याय त्याचे देता येतात आणि मग त्या दिलेल्या पर्यायापैकी एक पर्याय हे त्या प्रश्नाचं उत्तर असू शकते किंवा त्या उत्तरदात्याचं त्या 4-5 पैकी एक मत असू शकते. त्यानं त्याचं जे मत आहे त्या मताला त्यानं तो टिकमार्क करत असतो आणि त्या अनुषंगानं उत्तरे देत असतो. साधारणपणे आम्ही संशोधनामध्ये बहुतांश जे संशोधक आहेत, जे स्कॉलर्स आहेत सामाजिक शास्त्रामधले, ह्या बंदिस्त प्रश्नावलीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करताना बघायला मिळतात. आणि म्हणून मग ही बंदिस्त स्वरूपाची जी प्रश्नावली आहे, ही बंदिस्त स्वरूपाची प्रश्नावली वस्तुनिष्ठ अशा प्रकारचे तथ्य जमा करण्याच्या उद्देशानं अत्यंत महत्त्वाची आहे. याचं कारण असं की विश्वसनीय स्वरूपाची वस्तुस्थितीदर्शक अशा प्रकारची माहिती ह्या बंदिस्त स्वरूपाच्या प्रश्नावलीमुळे निश्चितच मिळत असते आणि त्याच्यामुळं ही बंदिस्त प्रश्नावली एक महत्त्वाचं तंत्र आहे. त्यानंतरचं जे तंत्र आहे ज्याला आपण मुक्त प्रश्नावली असं म्हणतो. मुक्त प्रश्नावलीमध्ये काय आहे की जसं बंदिस्त प्रश्नावलीमध्ये प्रश्न हे देत असताना, उत्तरे देत असताना ते त्या संशोधकाच्या माध्यमातून बंदिस्त केलेले असतात, परंतु मुक्त प्रश्नावलीमध्ये मात्र उत्तरदाता हा अत्यंत निर्भीडपणे उत्तर देऊ शकतो की स्वतःचे त्याचे जे मत आहेत की जे बंदिस्त प्रश्नावलीच्या विविध पर्यायापैकी देखील एखाद्या उत्तरदात्याचं एक वेगळं अशा प्रकारचं मत असू शकते आणि मग ते मत मांडण्याची संधी ह्या मुक्त प्रश्नावलीमध्ये असते. आणि मग ह्या मुक्त प्रश्नावलीमध्ये एक प्रश्नाची एक यादी असते आणि मग त्या अनुषंगानं त्याला उत्तरं देण्यासाठी रिकामी जागा सोडली जाते आणि त्या रिकाम्या जागेमध्ये उत्तरदाता हा ती उत्तरे भरत असतो आणि मग त्या अनुषंगानं तथ्य संकलन करण्यासाठी ही मुक्त प्रश्नावली देखील अत्यंत महत्त्वाची आहे. यानंतर चित्रमय प्रश्नावली. चित्रमय प्रश्नावली म्हणल्याबरोबर आमच्या पटकन लक्षात येते की चित्र हा शब्द वापरलेला असल्यामुळं या ठिकाणी निश्चितचपणे अशा प्रश्नावलीमध्ये चित्रांचा वापर केला जातो. प्रामुख्यानं ज्या वेळेस एखादा संशोधक आपल्या संशोधन विषयाच्या अनुषंगाने प्रश्नावली तयार करतो, चित्रमय प्रश्नावली तयार करतो, त्यावेळेस तो प्रश्न आणि त्याच्या अनुषंगानं जी उत्तरे किंवा जे पर्याय असतात ते पर्याय चित्राच्या स्वरूपामध्ये दाखवलेले असतात. साधारणपणे चित्रमय स्वरूपाची प्रश्नावली जी आहे ही चित्रमय स्वरूपाची प्रश्नावली ही लहान मुलांचा अभ्यास करण्यासाठी, विशेषतः मानसशास्त्रीय स्वरूपाचं अध्ययन करण्यासाठी ही चित्रमय प्रश्नावली अत्यंत उपयुक्त ठरत असते. याचं कारण असं आहे की चित्राच्या माध्यमातून ज्यावेळेस ती लहान मुलं ज्यावेळेस ती चित्र बघत असतात त्या अनुषंगानं त्यांना ते उत्तर देणं एक सोपं असतंय की जसं चित्र हे व्यक्तीला एक आकर्षित करू शकते आणि मग त्याच्या मनामध्ये जे उत्तर आहे त्या पर्यायाला, त्या चित्राला ते उत्तर म्हणून तो देऊ शकतो आणि मग ही एक आपल्याला चित्रमय प्रश्नावली अत्यंत उपयुक्त असलेली बघायला मिळते. त्यामुळे बऱ्याचदा ह्या चित्रमय प्रश्नावलीच्या माध्यमातून सुद्धा संशोधक हा आपली उत्तरे मिळवित असतो आणि म्हणून मग सामाजिक संशोधन पद्धतीच्या तंत्रामध्ये ह्या चित्रमय प्रश्नावलीला देखील अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे. त्याच्यानंतर मिश्रित स्वरूपाची प्रश्नावली. मिश्रित स्वरूपाच्या प्रश्नावली याचा अर्थ असा होतो की याच्यामध्ये काही प्रश्न हे बंदिस्त स्वरूपाचे असतात आणि काही प्रश्न हे मुक्त स्वरूपाचे असतात. म्हणजे ज्याला आपण संमिश्र अशा स्वरूपाची प्रश्नावली या अनुषंगाने याचा आम्ही विचार करत असतो की साधारणपणे समाजाचा अभ्यास करत असताना सामाजिक शास्त्राची प्रयोगशाळा ही समाज आहे आणि मग त्या अनुषंगानं अनेक घटना ह्या बऱ्याचदा अत्यंत क्लिष्ट स्वरूपाच्या काही सामाजिक स्वरूपाच्या घटना असतात, गुंतागुंतीच्या काही घटना असतात आणि अशा गुंतागुंतीच्या घटनांचा अभ्यास करण्याच्या अनुषंगानं, त्यातील सखोल माहिती काढण्याच्या अनुषंगानं, त्याची सूक्ष्म अशा प्रकारची माहिती काढण्याच्या अनुषंगानं ही मिश्रित प्रश्नावली काम करताना आपल्याला बघायला मिळते. याचा कारण असं आहे की मिश्रित स्वरूपाच्या प्रश्नावलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय आणि बऱ्याच ठिकाणी उत्तरदात्याला लिहिण्यासाठी मुक्त अशा प्रकारचे संधी त्याच्यामुळे असल्यामुळं ते स्वतःचे मत त्याच्या इच्छेनुसार मांडण्याची म्हणजे त्याला एक संधी असते आणि मग त्या अनुषंगानं जर आपण प्रश्नावली तयार केली आणि मग ती तर त्या उत्तरदात्याकडे जर आपण पाठवली तर चांगल्या प्रकारची तथ्य आपल्याला मिळण्याची दाट शक्यता असते आणि म्हणून मग ह्या
मिश्रित स्वरूपाच्या प्रश्नावलीला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या संशोधन पद्धतीच्या तंत्रामध्ये, ह्या तथ्य संकलनाच्या तंत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। या ठिकाणी प्रश्नावलीचे जे प्रकार आहेत हे प्रकार या ठिकाणी संपलेले आहेत। ज्या प्रकारामध्ये बंदिस्त स्वरूपाची प्रश्नावली, मिश्र स्वरूपाची प्रश्नावली, चित्रमय स्वरूपाची प्रश्नावली, हे विविध प्रकारचे जे प्रकार आहेत हे थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी बघितलेले आहेत। यानंतर आपण ह्या प्रश्नावलीचे जे गुणदोष आहेत हे देखील या ठिकाणी आपण बघणार आहोत। साधारणपणे प्रश्नावली ही संशोधनाच्या दृष्टीने विशेषतः सुशिक्षित लोकांकडून माहिती घेण्यासाठी ही अत्यंत उपयुक्त अशा प्रकारची पद्धती आहे। असं जरी असलं तरी या पद्धतीचे काही फायदे आहेत आणि या पद्धतीचे काही तोटे असताना आपल्याला बघतो। साधारणपणे ज्यावेळेस आपण या प्रश्नावलीच्या फायद्याच्या बाबतीमध्ये बघत असतो, त्याचे जे ॲडव्हान्टेज आहेत हे अतिशय महत्त्वाचे अशा प्रकारचे ॲडव्हान्टेज आहेत आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला असं म्हणता येईल की प्रश्नावलीच्या माध्यमातून उद्देशपूर्ण अशा प्रकारचं तथ्य संकलन करता येते। या प्रश्नावलीच्या माध्यमातून तथ्य संकलन करत असताना वस्तुनिष्ठ अशा प्रकारचं तथ्य मिळण्याची दाट शक्यता असते। याचं कारण असं की प्रश्नावलीमध्ये उत्तरदात्यावर कोणत्याही प्रकारचं दडपण नसते, तिथं प्रत्यक्ष संशोधक उपस्थित नसतो आणि त्याच्यामुळं त्याच्या मर्जीप्रमाणे तो उत्तरे देऊ शकतो, एक निर्भीडपणे तो उत्तर देऊ शकतो। त्याच्यामुळे ही प्रश्नावली अत्यंत महत्त्वाची असलेली आपल्याला बघायला मिळते। याशिवाय प्रश्नावलीच्या माध्यमातून या प्रश्नावलीचं एक अत्यंत महत्त्वाचं अशा प्रकारचं जे एक वस्तुनिष्ठ अशा प्रकारचं जे महत्त्व आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की विस्तृत क्षेत्राचा जो अभ्यास आहे, या विस्तृत क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी ही प्रश्नावली अत्यंत उपयुक्त आहे। याचा अर्थ असा होतो की विस्तृत क्षेत्रामध्ये पसरलेल्या अध्ययन क्षेत्राचा कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त माहिती घेण्याच्या अनुषंगानं ही प्रश्नावली अत्यंत उपयुक्त असते। त्याच्यामुळं या प्रश्नावलीला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। प्रश्नावलीच्या माध्यमातून मिळणारी जी काही माहिती आहे ही माहिती बऱ्याचदा एक गोपनीय स्वरूपाची माहिती असते आणि मग ही गोपनीयता जपण्यासाठी ही प्रश्नावली देखील अत्यंत उपयुक्त अशा प्रकारची असते। आणि महत्त्वाचं म्हणजे या प्रश्नावलीच्या माध्यमातून सांख्यिकीय पद्धतीचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये करता येतो। किंबहुना संशोधकाला उत्तरदाते सुद्धा उत्स्फूर्तपणे माहिती देण्याची शक्यता असते आणि मग विश्वसनीय स्वरूपाची माहिती आणि उत्स्फूर्तपणे दिलेल्या माहितीतून निघणारे जे निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष अत्यंत निश्चितचपणे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात आणि म्हणून मग ही प्रश्नावली अत्यंत महत्त्वाची आहे। ह्या प्रश्नावलीचे हे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला ॲडव्हान्टेज असलेले बघायला मिळतात। बऱ्याचदा असं असलं तरी ह्या प्रश्नावलीचे काही डिसॲडव्हान्टेज देखील आपल्याला म्हणजे आहेत जे नाकारता येण्यासारखे नाहीत आणि म्हणून मग हे जे डिसॲडव्हान्टेज आहेत ते सुद्धा म्हणजे लक्षात घेण्यासारखेच आहेत आणि म्हणून मग प्रश्नावलीचा ज्यावेळेस आम्ही वापर करायला सुरुवात करतो किंवा प्रश्नावली तंत्राचा आम्ही वापर करतो त्यावेळेस आम्हाला केवळ सुशिक्षित लोकांकडूनच माहिती घेण्यासाठी हे प्रश्नावलीचं तंत्र उपयुक्त आहे। अज्ञानी लोकांकडून, अशिक्षित लोकांकडून ही माहिती घेण्यासाठी प्रश्नावली तंत्राचा आपल्याला वापर करता येत नाही आणि प्रामुख्यानं अत्यंत महत्त्वाचा या प्रश्नावलीचा जो दोष आहे तो दोष म्हणजे प्रातिनिधिक जे नमुना आहे हे नमुना निवडणं बऱ्याचदा अशक्य होते। याचं कारण असं की प्रश्नावली पाठवल्यानंतर उत्तरदात्याकडे ज्यावेळेस संशोधक प्रश्नावली पाठवतो त्यावेळेस बहुतांश जवळपास 50% प्रश्नावली ही परत येत नाही आणि म्हणून मग किंवा 50% उत्तरदाते हे उत्तरे लवकर देत नाहीत आणि ज्यावेळेस आपण त्याला संपर्क करतो त्यावेळेस मात्र तो आपल्याला सध्या मी बिझी आहे, सध्या खूप कामात आहे, त्यातल्या त्यात जर जो उत्तरदाता आहे तो उत्तरदाता जर गव्हर्नमेंट सर्वंट असेल किंवा मोठ्या शासकीय कार्यालयामध्ये जर तो कामाला असेल तर त्याच्याकडून उत्तरं मिळणं बऱ्याचदा आपल्याला फार जिकरीचं होतंय आणि म्हणून मग त्याच्या सोयीप्रमाणे वेळ मोठ्या प्रमाणामध्ये निघून जाण्याची शक्यता असते। त्याच्यामुळं बऱ्याचदा ही प्रातिनिधिक स्वरूपाचे नमुने निवडून त्या अनुषंगाने निष्कर्षाची मांडणी करण्यासाठी किंवा मिळवलेल्या डेटाचं अनालिसिस करण्यासाठी आम्हाला वेळ लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून हा एक दोष या प्रश्नावलीमध्ये असल्याचा लक्षात येते आणि मग याच्यामध्ये उत्तरदात्यावर मर्यादा सुद्धा येते की उत्तरदात्याला त्याच्या आवडीनिवडीप्रमाणे प्रश्नाची उत्तरे देणं
गरजेचं असते, त्याला स्वतःचे मतं देखील मांडता आली पाहिजे, परंतु बऱ्याचदा हे मतं मांडता येत नाही आणि याचा परिणाम असा होतो की उत्तरदात्यावर उत्तर देताना एक मर्यादा पडत असते. संशोधकानं जे पर्याय दिलेले आहेत किंवा संशोधकानं जे ठरवून अशा प्रकारचे हो नाहीचे त्याला पर्याय दिलेले आहेत त्याच्यामध्येच त्याला उत्तरे द्यावी लागतात आणि म्हणून मग हा एक दोष याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल. आणि प्रामुख्यानं अत्यंत महत्त्वाचा असा एक दोष आहे की बऱ्याचदा प्रश्न हे उत्तरदात्याला समजत नाहीत आणि मग उत्तरदात्याकडे संशोधकांना प्रश्नावली पाठवल्यानंतर त्याला ज्यावेळेस उत्तर तो देत असतो त्यावेळेस त्याला प्रश्न हे क्लिअर कळायला पाहिजे आणि प्रश्न कळाला की त्याचं उत्तर देखील त्याला व्यवस्थितपणे देता येते. आणि मग या अनुषंगानं जर आपण विचार केला तर प्रश्न चुकीचे असतील तर उत्तर देणं थोडंसं जिकरीचं जाते, अवघड जाते. म्हणून ह्या प्रश्नावली तंत्रामधला हा एक दोष आहे. साधारणपणे या प्रश्नावलीमध्ये विविध प्रकारचे दोष जरी असले तरी प्रश्नावली ही संशोधनाच्या दृष्टिकोनातून, सामाजिक शास्त्राच्या दृष्टिकोनातून आणि तथ्य संकलित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रश्नावली तंत्र हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मग प्रश्नावली बनवत असताना, प्रश्नावली तयार करत असताना साधारणपणे एक आयडियल अशा प्रकारची प्रश्नावली असणं गरजेचं असते. आणि मग आयडियल प्रश्नावलीमध्ये साधारणपणे आपण असं म्हणू शकतो की प्रश्नावली ही बंदिस्त स्वरूपाची असावी आणि मग बहुतांश बंदिस्त स्वरूपाच्या प्रश्नावलीमध्ये हो किंवा नाही अशा प्रकारची त्याला पर्याय असतात. त्या अनुषंगानं ती उत्तरे मिळत असतात. आणि प्रामुख्यानं प्रश्नावली तयार करत असताना प्रश्नांचा क्रम निश्चित करणं गरजेचं आहे की जसं की साधारणपणे प्रश्न विचारत असताना आपण उत्तरदात्याच्या अनुषंगानं त्याची कौटुंबिक स्वरूपाची माहिती, त्याची शैक्षणिक स्वरूपाची माहिती, त्याची आर्थिक स्वरूपाची माहिती, अशा विविध प्रकारच्या माहिती आपण त्याच्याकडून घेत असतो. त्याचं शासनाबद्दलचं मत, शासनाच्या योजनाबद्दलचं मत, असा एक माहितीचा सर्वसाधारणपणे आपण एक जे फ्रेमवर्क आहे हे फ्रेमवर्क आपण निश्चित करत असतो. आणि म्हणून मग प्रश्न सुद्धा विचारताना आर्थिक स्वरूपाचे प्रश्न एकत्र, शैक्षणिक स्वरूपाचे प्रश्न एकत्र, धार्मिक स्वरूपाचे प्रश्न एकत्र, कौटुंबिक जीवनाचे संदर्भातले प्रश्न एकत्र आणि मग त्याचा एक सिक्वेन्स त्याच्यामध्ये जर असला तर निश्चितचपणे ती प्रश्नावली चांगल्या प्रकारची होऊ शकते. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे प्रश्न हे अत्यंत साध्या भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये उत्तरदात्याला सहजपणे कसे कळतील अशा प्रकारचे प्रश्न विचारणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग तशा प्रकारची जी एक आयडियल जर आपण प्रश्नावली तयार केली तर या प्रश्नावलीच्या माध्यमातून आपल्याला वस्तुनिष्ठ स्वरूपाची तथ्य निश्चितचपणे जमा करता येतात. आणि म्हणून मग प्रश्नावली तंत्र हे संशोधनाच्या, तथ्य संकलनाच्या तंत्रामध्ये हे निश्चितचपणे एक आयडियल अशा प्रकारचं तंत्र सिद्ध करता येते. आणि मग त्या अनुषंगानं संशोधकांना देखील प्रयत्न जर केले तर एक आयडियल प्रश्नावली तयार केली तर त्याच्या अनुषंगानं मिळणारे उत्तर देखील आपल्याला आयडियल असू शकतात, वस्तुनिष्ठ असू शकतात. माहिती जी मिळालेली आहे ती विश्वसनीय स्वरूपाची माहिती मिळते आणि मग त्याच्या अनुषंगानं आम्ही जे निष्कर्ष मांडतो किंवा ज्याला आम्ही एक सिद्धांत तयार करतो त्याला एक महत्त्वाचं स्थान त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. आणि म्हणून मग हे प्रश्नावली तंत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्र हो, या ठिकाणी आपण प्रश्नावली तंत्राच्या अनुषंगानं अभ्यास केलेला आहे. आणि मग हे प्रश्नावली तंत्र आपल्याला निश्चितचपणे लक्षात आलेलं असेल असं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करणं गरजेचं वाटते. या ठिकाणी निश्चितचपणे आपल्याला प्रश्नावली हे तंत्र समजलेलं आहे ही अशी मी अपेक्षा करतो. आणि मग या नंतरच्या क्लासमध्ये आपण तथ्य संकलनाच्या विविध तंत्रापैकी मुलाखत या तंत्राचा अभ्यास करणार आहोत. आणि मग मुलाखतीच्या माध्यमातून तथ्य संकलन कसं केलं जाते आणि मग संशोधनामध्ये मुलाखत पद्धती कशी उपयुक्त आहे याच्यावर आपण अभ्यास करणार आहोत. निश्चितचपणे हा क्लास आपल्याला आवडलेला असेल तर आपण निश्चितचपणे हा सबस्क्राईब करावा, शेअर करावा, लाईक करावा आणि इतर मित्रांपर्यंत आपण निश्चितच ही माहिती आणि हा क्लास पोहोचण्यासाठी आपण निश्चितचपणे प्रयत्न करसाल एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.